अंदाजे एक 20% जे वोटर्स आहेत ते जनजी आहेत. म्हणजे तर जनजी हे एकदम क्लिअर थॉटचे असतात. तर त्यांना तुम्ही वोटर डेटा म्हणून समजता का स्टेक होल्डर? ते पॉलिटिकल अपाची मीन्स त्यांना कोणत्याच पक्षांना वोट न करणे. डीप फेक्स आणि डीप थॉट्स मीन्स डीप फेकचा एआयचा खूप मिसयूज होतोय. तुम्ही अजित दादांचे आता त्यांच्या याच्यात मॅनिफेस्टोमध्ये जे केलेलं आहे की मेट्रो आणि बसेस कम्प्लिटली फ्री देणार आहोत. आता तुमचा जो कालच मॅनिफेस्टो आलेला आहे, माननीय जे पंतप्रधान आहेत त्यांचं सर्वात आवडता सब्जेक्ट मी स्टार्टअप. 2029 पर्यंत आपली $1 ट्रिलियन इकॉनॉमी करायची आहे. अगदी 15 दिवसापासून गिग वर्कर्सचा प्रश्न खूप आयरणीवर आहे. बारामतीला इन्क्युबेशन सेंटर आता यायचं झालेलं आहे. येणाऱ्या महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये जनतेने तुम्हाला वोटिंग का करावं? जेनझीच्या संदर्भातल्या अनेक गोष्टी महाराष्ट्र सरकारनं स्वीकारलेल्या केल्या, पण या जेनझीमध्ये ट्रेंडिंगवर चालणारी अनेक मंडळी आहेत. आणि ह्याच्यातलं पर्सेंटेज जे आहे ते तुम्ही म्हणताय तसं खूप जास्त नाही. त्याच्यावर ऑलरेडी पॉलिसी आली, केंद्राने त्याच्यावर ऑलरेडी याच्यावर पॉलिसी बनवण्याचं ते होऊ शकत नाही असं माझं मत आहे. कारण मेट्रो याच्यामध्ये आज खास करून तुम्ही युथवर बोलताय, तर आपल्याकडं खऱ्या अर्थानं इथे कुठलाही युथ ज्यावेळेस येतोय त्यावेळेस त्यांनी नोकरी करण्यापेक्षा नोकरी देणारं, मगाशीच तुम्हाला सांगितलं की आज पिंपरी चिंचवड हे सगळ्याच बाबतीत अग्रेसर आहे. आज हिंजवडी वर्कर्समुळे अनेक गोष्टी सुखकर होत आहेत आणि त्याच्यामध्ये खरं तर एआय धोरणाविषयी मी आमच्या जाहीरनाम्यामध्ये स्पष्ट त्याच्यामध्ये उल्लेख केलेला आहे. आज आपल्यासोबत आहेत पिंपरी चिंचवडचे युवा आणि अभ्यासू आमदार श्री अमितजी गोरखे. तर आज आपण जनजी जे जनरेशन झेड आहे त्यांच्या संदर्भात भाजपाचं आणि त्यांचं विजन काय हे ते त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत. सर, आता जे निवडणूक आयोग किंवा त्यांनी जो डेटा दिलेला आहे त्यामध्ये अंदाजे एक 20% जे वोटर्स आहेत ते जनजी आहेत, म्हणजे 18 ते 28. पण अजून कोणत्याच पक्षाने जनजीसाठी त्यांचं विजन हे जाहीरनाम्यात कोणत्याच दिसलेलं नाहीये. तर तुमचं त्याबद्दल काय, म्हणजे विजन काय आहे? सर्वप्रथम मी नमस्कार सगळ्या श्रोत्यांना. आणि मला असं वाटतं की जेनजी या विषयावर आज आपण चर्चा करणार आहोत. तर साधारण 2012 ते त्याच्या आधीचे 3 वर्ष जन्मणारे सगळेच आपल्या भारतातील सगळी जी मुलं आहेत त्यांना असं जेनजी म्हणून संबोधलं जातं. हे सगळ्यांना कळावं म्हणून मी हे सांगितलं. तर आता खरं तर जाहीरनामा आमचा इथलाही प्रकाशित झालाय. त्याचबरोबर आज महाराष्ट्रात ज्या पद्धतीनं माननीय देवेंद्रजी फडणवीस मुख्यमंत्री म्हणून काम करतायत, जेनझीच्या संदर्भातल्या अनेक गोष्टी महाराष्ट्र सरकारनं स्वीकारलेल्या, त्याचबरोबर पिंपरी चिंचवड शहरातही त्या होत आहेत. खास करून पिंपरी चिंचवडचा जरा विचार केला तर आज या भागात अनेक शाश्वत विकासाची कामं आणि या तरुणांसाठी भारतामध्ये संपूर्णतः महाराष्ट्रामध्ये पिंपरी चिंचवड सारख्या ठिकाणी मायक्रोसॉफ्ट सारखी कंपनी येणार, हे जेनजीच्या दृष्टीने अत्यंत महत्वाची गोष्ट मी मानतो. त्याचबरोबर IIM सारखी इन्स्टिट्यूट आज पिंपरी चिंचवड शहरामध्ये येते. जो विकास होतोय तो हा विकास उद्याच्या युथला तारणारा विकास आहे. आणि आज आपण बघतो बाऊस सारख्या ठिकाणी माननीय मुख्यमंत्री जाऊन त्या ठिकाणी अनेक प्रोजेक्ट्स आज महाराष्ट्रामध्ये आणतात. करोडोची उलाढाल महाराष्ट्रात होत असताना त्यातला 30 ते 40% भाग हा पिंपरी चिंचवडच्या आसपास असलेल्या चाकण, तळेगाव, रांजणगाव सारख्या परिसरात होतोय. मला असं वाटतं की हे जेनजीसाठी उचललेलं आमच्या सरकारने मोठं पाऊल आहे. तर जनजी हे एकदम क्लिअर थॉटचे असतात. तर त्यांना तुम्ही वोटर डेटा म्हणून समजता का स्टेक होल्डर? म्हणजे स्टेक होल्डर मीन्स की त्यांना पॉलिसीमध्ये तुम्ही त्यांचे काही थॉट्स ऐकणार आहात का, किंवा पॉलिसीमध्ये त्यांच्याकडून काही ओपिनियन्स घेणार आहात का? तर लक्षात घ्या, जेनजी हा एक असा शब्दप्रयोग आपण चालू केलाय, पण या जेनजीमध्ये ट्रेंडिंगवर चालणारी अनेक मंडळी आहेत. बरोबर. जे ट्रेंड चालतो त्या ट्रेंडला स्वीकारून त्याच्यावर भाष्य करणं आणि त्याच्यावरच उद्या काय घडणार हे कळलं. पण हा ट्रेंड किती दिवस चालतो ह्याच्यावर त्यांचं विचार परिवर्तन पण अवलंबून असतं. पूर्वी अभ्यास करणं, प्रॅक्टिकली नॉलेज घेणं आणि त्यात उतरणारा युथ आता ट्रेंडवर अवलंबून आहे.
त्यामुळे ट्रेंडिंगच्या या जमान्यामध्ये खऱ्या अर्थानं या ट्रेंडिंग मधनं त्यांना त्या कुठल्या गोष्टी स्वीकारतात, कुठल्या गोष्टी स्वीकारणार आहेत आणि येणाऱ्या काळामध्ये ह्या ट्रेंडिंगचा आर्थिक स्वरूपात त्यांना उद्याच्या भवितव्यासाठी त्यांना फायदा होतोय का, या सगळ्या गोष्टींचा विचार करून युथ पॉलिसी महाराष्ट्र गव्हर्नमेंट करते. सुदैवानं मी त्या युथ पॉलिसीचा एक मेंबर आहे आणि महाराष्ट्रात युथ पॉलिसीवर मी असेल, सत्यजित तांबे असेल, मी स्वतः एक नॅशनल युथ अवॉर्ड आहे. त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी आपण त्याच्यामध्ये घेतोय आणि याचं प्रतिनिधित्व पुन्हा एकदा सांगतो माननीय देवेंद्रजी फडणवीस करतायत. पण जे 30च्या अंडर 30 आहेत ते पॉलिटिकल अपाची मीन्स त्यांना कोणत्याच पक्षांना वोट न करणे अशा थॉट्स मध्ये काही आता युवा वर्ग आहे, तर त्यांना तुम्ही काय हे सांगाल की त्यांनी वोटिंग कडे यावं? नाही, ह्याच्यातलं पर्सेंटेज जे आहे ते तुम्ही म्हणताय तसं खूप जास्त नाही, पण काही प्रमाणात पर्सेंटेज आहे. आणि ह्याला कारण पण तशाच गोष्टी आहेत की अनेक पॉलिटिकल लीडर्स काही चुकीच्या पद्धतीनं वागल्यामुळे ते ट्रेंड होतात आणि मग ट्रेंड झाल्यानंतर त्या पॉलिटिकल त्या स्पेसिफिक नेत्याविषयी ट्रेंडिंग होणं, नाराजी व्यक्त करणं किंवा त्यांची बौद्धिक विषयी भाष्य करणं, याच्यामुळे थोडंसं पॉलिटिक्स विषयीच त्यांचं प्रेम आणि बघण्याचा दृष्टिकोन या युथचा बदलतो. आणि त्यामुळे मला असं वाटतं की ह्या बदलण्यासाठी आज माननीय मोदीजी खऱ्या, जसं तुम्ही आता एवढं झालेलं बिहारचं जर निवडणूक पाहिली तिथे ट्रेंड असा होता की आज 75 वर्षाचे 75 पार केलेले माननीय मोदीजी असतील आणि नितीश कुमार असतील आणि त्यांच्या अपोजिट असलेले लालू प्रसाद यादवचे दोन्ही चिरंजीव असतील. मग युथ एकदम न्यू युथ आणि वर्सेस एवढे बुजुर्ग लोक, नेमकं काय घडणार, अशा अनेक ट्रेंड चालल्या. पण त्याचा परिपाक हे झाला की शेवटी अनुभव, तुमची बौद्धिक पातळी आणि तुमचं वय हेही राजकारणात अत्यंत महत्वाचं असतं. तुम्हाला अनुभव असेल तरच तुम्ही त्यात विन होऊ शकता. एक चांगला संदेश युथला दिलाय आणि त्यामुळे युथ यानंतर राजकारणात येताना अनुभव घेईल, स्वतः रस्त्यावर उतरेल, काम करेल आणि त्याच्यामुळे त्यांची त्याकडे बघण्याचा दृष्टिकोन पण बदलेल. त्यामुळे मला असं वाटतं की हा जो युथ आहे, या युथला जर खऱ्या अर्थानं आपल्याला अट्रॅक्ट करायचं असेल तर युथ लिडर्सनी, खास करून आपण राहतोय कसं, वागतोय कसं, बोलतोय कसं आणि नेमकं समोरच्यांना काय देतोय हे बघणंही गरजेचं आहे. आणि अशा पद्धतीने लिडर्स जर आपण वागले तर युथ अट्रॅक्ट होऊ शकतात. त्यातलं उत्तम उदाहरण महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस आहे. तर डीप फेकचा आणि डीप थॉट्स मीन्स डीप फेकचा एआयचा खूप मिसयूज होतोय. तुम्ही पण एज्युकेशन सेक्टरमध्येच आहे, तर याच्यावरती काही पॉलिसी महाराष्ट्र गव्हर्नमेंट आणणार आहे का? मीन्स डीप फेक्स होणे, एआयचा मिसयूज होणे. आज पण आता नगरपंचायतच्या निवडणुका वगैरे झाले, त्यामध्ये भरपूर मोदींचं पण मिसयूज करून डीप फेक व्हिडिओ वगैरे बनवले. म्हणजे याच्यावरती याच्यावर ऑलरेडी पॉलिसी आली आहे, केंद्राने त्याच्यावर ऑलरेडी याच्यावर पॉलिसी बनवण्याचं काम केलंय आणि महाराष्ट्राच्या मागच्याच अधिवेशनामध्ये विधिमंडळामध्ये 6 महिन्यापूर्वीच एआय वर एक नवीन धोरण तयार होत आहे. माननीय आशिषजी शेलार आपले जे IT मिनिस्टर आहेत ते धोरणाचे प्रमुख आहेत आणि त्याच्यावर डीपफेक विषयीचं धोरण आलेलं आहे. कारण अशा प्रकारचं डीपफेक व्हिडिओ करून लोकांना मिसगाईड करणं आणि खास करून युथला मिसगाईड करणं हे उद्याच्या भारताला, उद्याच्या महाराष्ट्राला परवडणार नाही. त्यामुळे याच्यावर एक स्ट्रॉंग पॉलिसी आणण्यासाठी महाराष्ट्र सरकारचं काम चालू आहे. माननीय मुख्यमंत्री याच्यावर बारीक लक्ष ठेवून आहेत. अजितदादांनी जे आता त्यांच्या याच्यात मॅनिफेस्टोमध्ये जे केलेलं आहे की मेट्रो आणि बसेस कम्प्लिटली फ्री देणार आहात, बरं ते ऍक्च्युअल मध्ये होऊ शकतं का? नाही, ऍक्च्युअल मध्ये होऊ शकत नाही असं माझं मत आहे. कारण मेट्रो ज्यावेळेस सुरू झाली त्यावर आपण किती त्या मेट्रोसाठी कर्ज घेतलंय आणि किती त्याच्यावर खर्च झालाय सगळ्यांना माहिती आहे. आणि भारतामध्ये एखादी गोष्ट जर मोफत केली तर मोफत दिल्यानंतर त्याचे दुष्परिणाम काय होतात हे वेळोवेळी सिद्ध झाले. कुठलीही गोष्ट ज्यावेळेस फ्री गेली तर त्या मेट्रोची सगळी शान उद्ध्वस्त होईल, तिथली स्वच्छतेचा नाश होईल, तिथले मेंटेनन्सचे प्रॉब्लेम्स होतील. त्यामुळं दादांनी स्टेटमेंट केले, त्यांचा अभ्यास नक्कीच आमच्यापेक्षा जास्त आहे, पण असं शक्य नाही असं माझं वैयक्तिक मत आहे. आणि अशा पद्धतीनं लोकांना फ्री ऑफ कॉस्ट काही गोष्टी देणं हेही पुढच्या दृष्टीने हानिकारक ठरू शकतं. आता तुमचा जो कालच मॅनिफेस्टो आलेला आहे, तर त्यामध्ये तुम्ही नवीन काय म्हणजे पिंपरी चिंचवडच्या नागरिकांसाठी देणार आहात? नाही, नवीन ह्याच्यामध्ये आज खास करून तुम्ही युथवर बोलताय तर आपल्याकडं खऱ्या अर्थानं इथे इन्क्युबेशन सेंटर्सची कमतरता आहे, ती देण्याचा मानस आम्ही त्याच्यामध्ये ठेवलाय.
आज मेट्रो आज ही पिंपरीपर्यंत आहे, ती निगडीपर्यंत वाढवून त्याची कनेक्टिव्हिटी, उद्या IIM सारखं इन्स्टिट्यूट या ठिकाणी येते. आज पुण्यामध्ये मेडिकल कॉलेजेस असताना पिंपरी चिंचवड शहरात ते आले. आज अनेक युनिव्हर्सिटीज ह्या पिंपरी चिंचवड शहरामध्ये आल्यात, चालू झाल्यात, इंटरनॅशनल युनिव्हर्सिटीज येतात. त्यामुळे ह्या कनेक्टिव्हिटीसाठी आणि सगळ्यात महत्वाचं की पर्यावरण जो विषय आहे, तो पर्यावरण मुंबई सारखी आज परिस्थिती आपल्याकडे ट्रॅफिकच्या माध्यमातून होतीये, तशी होऊ नये म्हणून मेट्रोची कनेक्टिव्हिटी वाढवणं, आणि एज्युकेशनल हब असतील ते तयार करणं, IT हबला आणखी प्रोत्साहन देणं, IT हब मधले जे प्रॉब्लेम्स आहेत ते येणाऱ्या काळात सुधारणं, लाईटचा जो विषय आहे त्याच्याकडे प्रायोरिटी देणं, पाणी आज मुबलक पाणी येण्यासाठी भामा आसखेड सारखे प्रकल्प आहेत, त्याला 500 कोटीपेक्षा जास्त निधी केंद्र सरकारच्या माध्यमातून आणण्यासाठी माझेही प्रयत्न चालले. हे प्रोजेक्ट सगळे आल्यानंतर आपला जो परिसर आहे तो आणखी चांगल्या पद्धतीने डेव्हलप होईल आणि याचा सगळ्यांचा परिणाम येणाऱ्या पिढीला नक्की होईल. माननीय जे पंतप्रधान आहेत त्यांचं सर्वात आवडता सब्जेक्ट मीन्स स्टार्टअप. पण स्टार्टअप मध्ये जवळजवळ 98 to 99% स्टार्टअप हे फेल्युअर होतात. तर त्याच्यासाठी तुम्ही यंग आमदार म्हणून काय म्हणजे प्लॅन्स वगैरे आहेत? आणि स्टार्टअप साठी सर्वात मोठे म्हणजे त्यांच्याकडे इन्व्हेस्टमेंट नसतो, इन्व्हेस्टर येत नाही. तर इन्व्हेस्टर येण्यासाठी पिंपरी चिंचवडमध्ये स्टार्टअप हब बनवण्यासाठी काही पॉलिसी आहे का तुमच्याकडे? नाही, त्या पॉलिसी संदर्भातलं पण आमच्या जाहीरनाम्यामध्ये आम्ही उल्लेख केलेला आहे. खरं तर कुठलाही युथ ज्यावेळेस येतोय तर त्यावेळेस त्यांनी नोकरी करण्यापेक्षा नोकरी देणार झालं पाहिजे, हे आमचं सगळ्यांचंच विजन आहे. माननीय मोदीजी पण तेच म्हणतात. आणि त्याच्यासाठी गोरगरिबातली मुलं पण त्यांना स्टार्टअप चालू करण्यासाठी जे वेगवेगळ्या प्रकारचे कर्ज दिले जातात बँकेकडनं ती इमिजिएट मिळावीत, त्याला त्याला कुठल्याही प्रकारचं तारण नसावं, आणि तारण जर असेल तर ते विशिष्ट अमाऊंटला असावं, अशा पद्धतीच्या पॉलिसीज आल्या पाहिजेत. त्यासाठी आमचे प्रयत्न असणार आहेत. एखादं स्टार्टअप चालू झाल्यानंतर ते स्टार्टअप तो मुलगा त्याच्या बौद्धिक पातळीनं तो ते स्टार्टअप चालू करत असतो, पण त्या स्टार्टअपला जर मागे आपण बॅकअपसाठी काही त्यातली अनुभवी मंडळी दिली तर ते स्टार्टअप रन होऊ शकतं. प्रत्येक स्टार्टअपला ज्या विषयातलं स्टार्टअप चालू केलंय त्या विषयातली अनुभवी मंडळी शासनामार्फत जर जॉईन करून दिली तर ते स्टार्टअप खऱ्या अर्थानं पुढे जाऊ शकतं. त्यासाठी आमचा प्रयत्न असणार आहे. त्यामुळे स्टार्टअप देणारा जो मुलगा आहे, जो मुलगी आहे, जे स्टार्टअप चालू करणार आहेत त्यांनाच ते स्टार्टअप सुरू करून त्यांचं विशिष्ट प्रकारे 1-2 वर्षात चांगलं टर्न ओव्हर व्हावं यासाठीची सिस्टीम लावण्यासाठी आमचा प्रयत्न असेल. आपले सीएमचं टार्गेट आहे की 2029 पर्यंत आपली $1 ट्रिलियन इकॉनॉमी करायची आहे. आता हा ट्रिलियनच्या थोडी वरती आहे. तर त्याच्यासाठी तुमचा सहभाग काय असेल, किंवा आपल्या महानगरपालिकेचा त्यामध्ये सहभाग कशा प्रकारे असणार आहे? मी मगाशीच तुम्हाला सांगितलं की आज पिंपरी चिंचवड हे सगळ्याच बाबतीत अग्रेसर आहे. आज हिंजवडी सारख्या परिसरात IT हब होत आहेत. त्या IT हबला अनेक प्रॉब्लेम्स आहेत. ट्रॅफिकचा प्रॉब्लेम आहे, तिथल्या रोडचा प्रॉब्लेम आहे, त्याच्यामध्ये सुधारणा करणं गरजेचं आहे. आज MIDC ला लागून पिंपरी चिंचवड शहराला लागून आज हुंडाई सारखी कंपनी 150 एकरपेक्षा जास्त याच्यामध्ये आली आहे. तळेगावमध्ये 150 एकरपेक्षा जास्त क्षेत्रामध्ये ती हुंडाई सारखी कंपनी आली. अशा अनेक कंपन्या पिंपरी चिंचवड शहराला पसंती देत आहेत. आणि मला असं वाटतं या पसंती क्रमामध्ये शहर आपलं आहे, शहराच्या आजूबाजूचा भाग आहे, आणि हीच सगळ्यात मोठी इकॉनॉमिक जी डेव्हलपमेंट आहे ती महाराष्ट्राच्या दृष्टीने जी आपल्या शहराला लागून होतीये. आणि म्हणून या भागामध्ये अशा प्रकारचे डेव्हलपमेंट आल्यानंतर नक्कीच उद्याच्या भारताला विकसित होण्यासाठी जो टेकू द्यायचा आहे, जो आधार द्यायचा आहे, तो सगळ्यात मोठा आधार आपलं शहर देऊ शकेल. या दृष्टीनं माननीय मुख्यमंत्री या शहराकडे वैयक्तिक लक्ष ठेवून आहेत आणि इथे जास्तीत जास्त मोठ्या कंपन्या, एज्युकेशनल हब, इंटरनॅशनल युनिव्हर्सिटीज, त्याचबरोबर IIM सारखे प्रोजेक्ट आपल्या शहरामध्ये आल्यामुळे नक्कीच जे आमच्या भारताचे पंतप्रधान माननीय मोदीजींचं आणि देवेंद्रजींचं स्वप्न आहे ते पूर्ण करण्यासाठी आमचा खारीचा वाटा असेल. मागील 15 दिवसापासून गिग वर्कर्सचा प्रश्न खूप आयरणीवर आहे आणि गव्हर्नमेंटनं आश्वासन पण दिलेलं आहे की आपण त्यांच्यावरती एक काहीतरी पॉलिसी काढणार आहोत. पण त्यांची मागणी आहे की आम्हाला मिनिमम 40,000 पेमेंट पाहिजे. मीन्स गिग वर्कर्स म्हणजे झेप्टो नंतर झोमॅटो वगैरे हे करणारे. तर
त्यांच्यासाठी तुमचं काय विजन आहे, म्हणजे तुम्हाला काय वाटतं गिग वर्कर्ससाठी काय करायला हवं? खरं तर गिग वर्कर्समुळे अनेक गोष्टी सुखकर होत आहेत आणि त्याच्यामध्ये जे व्यावसायिक पूर्वी एका जागी बसून व्यवसाय करायचे, पण ते व्यवसाय घरापर्यंत पोहोचवण्याचं काम या सगळ्यांचं आहे. आणि याच्यासाठी पॉलिसी जर बनवायची असेल तर ते नक्की मलाही आवडेल, कारण तुम्ही पहिल्यांदाच हा प्रश्न मला विचारलाय. कारण गिग वर्करचं काम सेतू निर्माण करणं आहे, दोन सेतू एकत्र करणं आहे. आणि याच्यामध्ये त्यांना म्हणजे अगदी तो गिग वर्कर्स अनक्वालिफाईड जरी असला, तो त्याच्यामध्ये स्किलच्या माध्यमातून त्याला आपण बोलण्याचं स्किल ट्रेनिंग दिलं, त्याला व्यवस्थित गाडी चालवण्याचं ट्रेनिंग दिलं, त्याला व्यवस्थित कस्टमरशी बोलण्याचं ट्रेनिंग दिलं आणि वेळेत ऑनलाईन ट्रेनिंगद्वारे पोहोचण्याचं ट्रेनिंग दिलं, तर हा चांगला दुवा होऊ शकतो. आणि त्यांना नक्कीच जो श्रम करतो त्याला खऱ्या अर्थानं चांगले पैसे मिळाले पाहिजेत. येणाऱ्या काळामध्ये हा विषय नक्की मी विधिमंडळात मांडू शकेल आणि गिग वर्कर्सला न्याय देऊ शकेल. त्याच्यात सर्वात मोठा प्रश्न हा आहे की ज्या कंपन्या आहेत झोमॅटो वगैरे अशा, गिग वर्कर्सला पेमेंट हे सोशल मीडियाच्या अल्गोरिदम नुसार देतात. म्हणजे हे अल्गोरिदम ठरवते. मेन म्हणजे अल्गोरिदम वरती आपल्याला पॉलिसी आणायला हवी. नाही, आता मगाशी मी म्हटल्याप्रमाणे ट्रेंडिंग हे अल्गोरिदमवर सगळ्या गोष्टी चालतात आणि अल्गोरिदम सेट करण्याचं काम खऱ्या अर्थानं नॅचरली झालं पाहिजे. पण अनेक त्याच्यामध्ये अशा कंपन्या पण आहेत की ज्या सोशल मीडियाला अल्गोरिदम ह्या सेट करतात आणि चुकीचा जर अल्गोरिदम सेट झाला तर उद्याचं भवितव्य युवा पिढी ही विनाशाला जाऊ शकते. त्याच्यामुळे याच्यावर अल्गोरिदमवर पण पॉलिसी आली पाहिजे असंही माझं वैयक्तिक मत आहे. आणि हा खऱ्या अर्थाने चांगला प्रश्न आहे, याच्यावर पण नक्कीच आपण येणाऱ्या काळामध्ये भाष्य करू, विचार करू. बारामतीला इन्क्युबेशन सेंटर आता यायचं झालेलं आहे, खूप मोठ्या लेवलचं रिसर्च सेंटर आहे. तसं पिंपरी चिंचवडमध्ये तुमचा काय प्लॅन आहे का एआय साठी? आणि एआयचा जो स्टडी आहे फक्त यंग जनरेशनला नाहीये, पुढच्या पिढीनं पण त्यांना त्याच्यामध्ये एकदम स्किल्ड करण्यासाठी काही प्लॅन बीजेपी कडून काय आहे का? हे खरं तर एआय धोरणाविषयी मी आमच्या जाहीरनाम्यामध्ये स्पष्ट त्याच्यामध्ये उल्लेख केलेला आहे. आणि एआयचे फायदे आणि तोटे हे दोन्ही पण विषय त्याच्यामध्ये आहेत. आणि जसं इन्क्युबेशन सेंटर तुम्ही बारामतीमध्ये झालंय असं म्हणताय, तसं नक्कीच येणाऱ्या काळामध्ये पिंपरी चिंचवड शहराला त्या एआय बेस इन्क्युबेशन सेंटरची गरज आहे. कारण आज मला असं वाटतं पिंपरी चिंचवड शहरामध्ये सिम्बायसिस सारखं इन्स्टिट्यूट आहे की जे अत्यंत उत्तम असा एआयचा कोर्स त्या ठिकाणी त्यांनी चालू केलाय. त्यांची लॅब आणि मी ते सगळ्या गोष्टी पाहिलेल्या आहेत. त्यामुळं प्रायव्हेट इन्स्टिट्यूटला इन्क्युबेशन सेंटरसाठी अनुदान देणं असेल, त्यांना सेंट्रलच्या माध्यमातून माहिती देणं, फंडिंग करणं असेल, किंवा स्वतंत्र पिंपरी चिंचवड महानगरपालिका म्हणून बजेट ठेवून येणाऱ्या काळामध्ये इन्क्युबेशन सेंटर ज्याचा फायदा इथल्या तरुणांना होईल हे चालू करण्यासाठी प्रायोरिटीने आपण प्रयत्न करूया. शेवटचा क्वेश्चन हा की येणाऱ्या महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये जनतेने तुम्हाला वोटिंग का करावं? जनतेने भारतीय जनता पार्टीला, खास करून आमच्या सगळ्या उमेदवारांना यासाठी वोटिंग करावं की भारताचं समर्थन नेतृत्व माननीय मोदीजी केंद्रात आहेत, आपल्यामुळे ते 5 वर्ष सत्तेत आहेत आणि माननीय देवेंद्रजी फडणवीस यांचा बौद्धिक पातळी, यांची क्षमता आणि तरुणांविषयी असलेलं त्यांचं प्रेम व तरुणांसाठी काम करण्याची ताकद ह्या दोन्ही नेत्यांमध्ये आहे. आणि हे दोन्ही नेते ज्यावेळेस आपल्याकडे आयएम सारखं इन्स्टिट्यूशन येतं त्यावेळेस फंडिंग केंद्र शासन पुरवतं, ज्यावेळेस मेट्रो येते फंडिंग केंद्र शासन आपल्याला देतं. आणि ह्या सगळ्या गोष्टींना मीडिएटरची भूमिका आणि सगळ्या गोष्टी परिपूर्णरित्या इथं आणण्याचं काम आपल्या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री करतात. आणि उद्याचं भवितव्य जर घडवायचं असेल तर तुम्हाला या दोन्ही नेत्यांबरोबर आणि खास करून भारतीय जनता पार्टी बरोबर राहणं युथला गरजेचं आहे. मी मगाशी सांगितल्याप्रमाणे मायक्रोसॉफ्ट सारखी मोठी कंपनी शहरात आल्यामुळं 20-25 हजारपेक्षा जास्त तरुणांना उद्याच्या येणाऱ्या काळात संधी मिळणार. हे कशामुळे घडलं? हे भारतीय जनता पार्टीच्या सरकारमुळे घडलं. त्यामुळं मला पूर्ण खात्री आहे की आज पहिला वोटर ज्यावेळेस जातो ना, तो मतदान करायला जातो, मतदानापेक्षा पण मला कमळावर माझ्या आयुष्यातलं पहिलं बटन दाबायचं म्हणून जातो. आणि याच कारणासाठी उद्याचा जेनझी हा आमच्या बरोबर 100% राहील, याची मला पूर्ण खात्री. एकदम इंटेलेक्च्युअल आणि इन्साइटफुल असे कन्व्हर्सेशन आणि संवाद झालेला आहे. थँक्यू.